नेहमीची तीच पद्धत वापरून गवारीची भाजी करत असाल तर एकदम नवीन पद्धतीने गवारीवर बेसन टाकूनच पहा। गवारीमध्ये बेसन टाकून काय असेल हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल। गवारीची अशी वेगळ्या पद्धतीने भाजी आपण करणार आहोत, वेगळ्या चवीची। तर आजपर्यंत अशी भाजी तुम्ही कधीच बनवली नसेल आणि नेहमीची तीच चव किंवा त्याच पद्धतीने केलेली भाजी खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने नक्कीच बनवा। आणि जर एकदा या पद्धतीने भाजी जर बनवून घरच्यांना खाऊ घातलात ना तर भाजी न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवायला मात्र नक्कीच सांगतील। इथे बघा गवार मी नार काढून मोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली गवार निथळून एका प्लेटमध्ये ठेवली आहे। आता काय करायचं आहे, एका कढईमध्ये सगळी गवार घालायची आहे आणि 1 मिनिटभर गवार छान अशी कोरडी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे। गवार आपण धुवून घेतल्यामुळे भरपूर असा पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत म्हणजे पूर्णपणे गवार कोरडी होईपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर छान अशी मंद आचेवर परतवून घ्यायची आहे। पूर्णपणे ती कोरडी झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्याआधी सगळी गवार अशा पद्धतीने मी परतवून घेतली। खास करून गवारीची भाजी कशीही केली तरी ती छानच होते, पण गवारी जर कोण खात नसतील तर या पद्धतीने त्यांना भाजी नक्की करून द्या। या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी नक्कीच त्यांना आवडेल। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून व कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंट करून सांगा आणि यापूर्वी या पद्धतीने भाजी कधी बनवली का ते सुद्धा सांगा। याआधीही मी रेसिपी शेअर केली होती, भरपूर प्रतिसाद मिळाला या रेसिपीला। 2 ते 2.5 लाखांपर्यंत ही रेसिपी पोहोचली आहे आणि त्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे। त्याचबरोबर आज माझे नवीन सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी परत एकदा मी शेअर केली आहे। गवार पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर ही 1 मिनिटभर छान असं परतवून घेऊन याला मंद आचेवर झाकण ठेवून ना एक वाफ काढून घ्यायची आहे। गवारीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे। नेहमीच्या त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने ट्राय केली की खाणारेही आवडीने खातात आणि अशा पद्धतीने गवार भाजून घेतली ना की गवारीची चव अप्रतिम लागते भाजीमध्ये। त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये अर्धी कच्ची ती शिजलीही जाते। छान असा रंग बदल आहे गवारीचा। त्यावेळेला आपल्याला इथे 2 चमचे होईल एवढे बेसन पीठ घालायचं आहे। इथे मी 2 चमचे बेसन चाळून घेतलं होतं आणि ते बेसन यामध्ये टाकलं। बेसन एकदा या गवारीमध्ये पडलं ना छान असं परतवून घ्यायचं। बेसनचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही गवार परतवून घ्यायची आहे। परत एकदा गवार आपण आधीच परतवून छान डाग पडेपर्यंत घेतली होती आणि आता बेसन टाकल्यावर जास्तीची परतायची गरज नाही, फक्त बेसन आहे ना त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं। लगेचच आपल्याला इथे ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे या गवारीच्या चवीचं आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे कसं, गवार तर आपली अर्धी कच्ची शिजली आहे, त्यामध्ये बेसन आपण भाजून घेतलं आहे, ते बेसन गवारीच्या आतपर्यंत जातं आणि गवारीच्या चवीचं मीठही आपण टाकलं होतं, ते पण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि छान असं हे परतवून घेतलं हे खरपूस होईपर्यंत। हे असं परतून घेतल्यामुळे गवारीच्या आतपर्यंत बेसन मीठ व्यवस्थित मुरलं जातं आणि गवारीची चव भाजीमध्ये आळणीही लागत नाही। त्याचबरोबर खमंग, दाटसर आणि चविष्ट अशी भाजी आपली तयार होते। आता पुढे काय करायचं आहे, हे आपल्याला एका प्लेटमध्ये सगळी गवार भाजलेली काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्याआधी बघा ही गवार जी आहे ना अशीच खायला ही खूप छान लागते, भाकरी चपातीसोबत दही घालून। नक्की या पद्धतीने भाजून घेतलेली गवार ट्राय करून बघा, ती शिजली देखील आहे, चवीला खूप छान लागते। आता काय करायचं आहे, भाजलेली गवार ना आपण बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवली आणि त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तेलामध्ये जिरं टाकलं, जिरं छान फुलल्यानंतर 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला टाकला आणि तोही मऊ होईपर्यंत परतवून घेतला। यामध्ये आपल्याला जास्तीचं काही वाटण घाटण घालायची गरज नाही। आपलं जे बेसन टाकलं आहे ना त्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येतोच आणि चवही छान होते, पुढे तुम्हाला कळेलच। त्याआधी आपल्याला इथे कांदा व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे। इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे, जर लहान असतील तर 2 टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाका। टोमॅटो सुद्धा इथे 1 मिनिटभर परतवून घेतला। टोमॅटो तेल सुटेपर्यंत, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचाभर होईल एवढी कसुरी मेथी घातलेली आहे आणि अंदाजानेच घातली आहे, तुम्ही 1 चमचाभर घाला। बेसन आणि कसुरी मेथीचं कॉम्बिनेशन 1 नंबर आहे आणि त्यामुळे भाजीला खूप छान चव देखील येते। कांदा टोमॅटो परततानाच ही कसुरी मेथी घातली आहे आणि ती देखील मी परतवून घेतली आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळदही घातली आणि मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। म्हणजे कसं, टोमॅटो एकदम मऊ होऊन ना छान असा विरघळला जातो आणि भाजीमध्येही एकजीव होतो आणि छान टेस्ट येते त्याची। टोमॅटो ही बघा पूर्णपणे विरघळला आहे, त्याचबरोबर तेलही सुटलं आहे। याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं
आणि इथे ना 2 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. कोल्हापुरी घाटी मसाला आहे हा घरचा. तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथे 2 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर या ठिकाणी 1 चमचा किचन किंग मसाला, धने जिरे पावडर टाकायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला. चटणी टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि या ठिकाणी आता मी इथे दही टाकलेलं आहे. दही मात्र तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी इथं माझ्या आवडीनुसार आमटीची छोटी वाटी असते ना त्या वाटीने अर्धी वाटी टाकलेलं आहे. आणि दह्याच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी म्हणजे 2 चमचे पाणी घातलं आणि तेही पाणी यामध्ये ओतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि छान असं त्याला तेलही सुटू लागलं आहे. यावेळेला आपल्याला इथे गवार घालून घ्यायची आहे भाजून ठेवलेली. गवारीमध्ये बेसन घालून ही भाजी ना अशा पद्धतीने केलेली ना इतकी छान होते ना चवीला. अगदी गवारीची भाजी न खाणारी प्लेट चाटून पुसून खातील. भूक नसणारे सुद्धा या भाजीच्या सुगंधानेच ना 2 घास जास्तीचे खातील. आता गवार टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दह्याची वाटी होती ना त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये मी पाणी घालून ना हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला मंद आचेवर ना पूर्णपणे तेल सुटेपर्यंत ही भाजी ना शिजवून घ्यायची आहे. गवार जेव्हा आपण भाजून घेतली तेव्हाच ती शिजली होती, पण थोडीशी आपण या मसाल्यांमध्येही शिजवून घ्यायची आहे. फक्त आपल्याला 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता 1 मिनिटानंतर भाजी आपली किती छान दिसत आहे. रंग बघा त्या भाजीचा आणि दिसायला इतकी सुरेख आहे तर चवीला किती छान लागत असेल. त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही कधीच भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. त्याचबरोबर ही भाजी अगदी झटपट होते. टिफिनसाठी जर करणार असेल तर सकाळच्या घाई गडबडीत कोणतंही वाटण घाटण घालायची गरज नाही. अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. त्याचबरोबर इथे बघा शेवटी आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालू शकता. जाडसर असं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी घातलेलं आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला. आणि शेवटी कोथिंबीर हिरवीगार अशी भरभरून घ्यायची आहे भाजीवर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. गरम गरम कडकडीत ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी, गरमागरम चपाती, इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. ही भाजी खूप छान चवीला होते. एकदा नक्की करा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. धन्यवाद.